तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज खांडेगावमध्ये जाणार आहे. कारण की आज दिवाळीच्या दिवशी मित्रांनो त्या गावामध्ये सण साजरा करतात मित्रांनो. म्हैशीला फिरवतात संपूर्ण गावानं. दत्तात्रय मंदिर आहे त्या गावामध्ये, त्या मंदिरापर्यंत फिरवतात आणि मारुतीच्या देवस्थानापर्यंत म्हैशी संपूर्ण गावाने मित्रांनो म्हैशी फिरवतात. तर वसमत तालुक्यामध्ये मित्रांनो खांडेगाव गाव आहे. तर त्या गावामध्ये खूप जुनी परंपरा आहे मित्रांनो. खूप दिवसापासून परंपरा चालू आहे. आता मित्रांनो 2025 आहे. 2025 मित्रांनो, आज 22 ऑक्टोबर 2025 या दिवसापर्यंत मित्रांनो सण साजरा करायचे मित्रांनो. अजून पण सुरू ठेवणार ती परंपरा. तर व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. तर संपूर्ण तुम्हाला त्या गावामध्ये जाऊन मी किती वर्षापासून परंपरा आहे मुलाखत घेतो आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तोपर्यंत चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. हिंगोली जिल्ह्यामध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्यामुळे जास्त करून शेअर करा. तर पाहूया मित्रांनो कसा सण साजरा करतात खांडेगावमध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, आता मी खांडेगावमध्ये आलेला आहे. या गावामध्ये खूप जुनी परंपरा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो इथून आता म्हैशी मित्रांनो दत्त मंदिराकडे मित्रांनो घेऊन जातात आणि संपूर्ण गावानं म्हैशी फिरवतात मित्रांनो दिवाळीच्या दिवशी. तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या म्हैशी मित्रांनो सजावट करून या ठिकाणी या चौकामध्ये आलेले आहेत. आता इथून संपूर्ण म्हैशी आता गावाने फिरतात आणि दत्त मंदिराकडे जातात मित्रांनो. तर पाहूया. ठीक आहे, वाजवा फटाके वाजवत मित्रांनो संपूर्ण गावानं म्हैशीची आणि हल्ल्याची मित्रांनो मिरवणूक काढतात. तर पाहूया या ठिकाणी म्हैशी अजून यायच्या राहिलेल्या आहेत मित्रांनो. बँड हलकी वाजत मित्रांनो संपूर्ण गावानं सण साजरा करतात या ठिकाणी या गावामध्ये. तर मित्रांनो आता या ठिकाणी पाहू शकता हे चौक आहे मित्रांनो. या चौकामधून मित्रांनो आता म्हैशीची आणि हल्ल्याची मित्रांनो संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढतात. आता ह्या ठिकाणी या जमा होतात मित्रांनो. आता म्हैशी आणि बारकी वगैरे पण असतात. तर हे जमा होऊन मित्रांनो दत्त मंदिराकडे जातात. या ठिकाणी पाहू शकता आलेले आहेत मित्रांनो काही म्हैशी आणि यायच्या राहिलेल्या आहेत. हलकी वाजत गाजत मित्रांनो हे सण साजरा करतात या खांडेगावामध्ये. वसमत तालुक्यामध्ये या खांडेगाव येते मित्रांनो. या गाव वसमत तालुक्यामध्ये चांगलं लोकसंख्येचं गाव आहे मित्रांनो. तर एक नंबर सण साजरा करतात. बँड फटाके वाजवून मित्रांनो. पाहू शकता आता ह्या चौकामध्ये मित्रांनो आता गावातल्या शेतकऱ्याच्या म्हैशी जमा होत आहेत मित्रांनो. तर पाहू शकता आलेले आहेत मित्रांनो काही म्हैशी अजून यायले आहेत मित्रांनो. तर पाहू शकता बारक्या वगैरे पण असतात, म्हैशी पण असतात. आणि किती लिटर? 18 लिटर एका टायमाला का? 18 लिटरची माय दूध देते. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता हे चौकामध्ये मित्रांनो वगैरे आणि म्हैशी जमा होत आहेत.
संपूर्ण या ठिकाणी म्हैस जमा होतात आणि दत्त मंदिराकडे मित्रांनो आपल्या आपल्या म्हैशी घेऊन म्हणजे वाजत गाजत मित्रांनो मिरवणूक काढतात गावानं संपूर्ण. तर पाहू शकता म्हैशी यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो. आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. आपल्या म्हैशी मित्रांनो सजावट करून या ठिकाणी या कांडेगावच्या या चौक आहे त्या चौकामध्ये आणतात मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता या संपूर्ण या चौकापर्यंत सगळ्या म्हैशी थांबलेल्या आहेत. अजून पण यायच्या राहिलेल्या आहेत. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी या गावामध्ये तर पाहू शकता फटाके वाजवत मित्रांनो मिरवणूक काढतात संपूर्ण गावानं. आता ही मिरवणूक निघालेली आहे मित्रांनो आता दत्तात्रय मंदिराकडे आहे ना. तर पाहू शकता फटाके वाजत मित्रांनो वाजत गाजत सण साजरा करतात मित्रांनो दिवाळीच्या दिवशी. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खांडेगावचे मित्र आहेत. तर हे मित्रांनो फटाके वाजत गाजत सण साजरा करत आहेत. समोर पाहू शकता. पाहू शकता मित्रांनो संपूर्ण पब्लिक पाहू शकता तुम्ही. समोर मित्रांनो म्हैशी केलेल्या आहेत. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मारुतीचं देवस्थान आहे. तर या ठिकाणी आता देवस्थान आहे मित्रांनो. मारुतीच्या मंदिराला मित्रांनो राऊंड मारतात पाहू शकता तुम्ही.
तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता महादेव देवस्थान आहे या ठिकाणी पाहू शकता म्हैशी पाय पडत आहेत. समोर मित्रांनो दत्त मंदिर आहे. आता या ठिकाणी थांबवतात मित्रांनो ध्वजारोहण हे करतात. पाहू शकता तर मित्रांनो दत्त मंदिरापाशी मित्रांनो इथं थांबवतात आता म्हैस फिरवतात राऊंड पाहू शकता तुम्ही. आणि संपूर्ण गावची पब्लिक या ठिकाणी आलेली आहे पाहण्यासाठी पाहू शकता तुम्ही.
तुमचं आहे? नाही आमचं हल्लीला तरी हालत नाही ठीक केलं की असं हे का आता व्हिडिओ चालू आहे. तर मित्रांनो पाहू शकता सण साजरा करण्यात आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण म्हैशी आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत. आता मी आता थोड्या वयस्कर माणसाची मी विचारणार आहे. तर खांडेगावमध्ये किती वर्षापासून परंपरा चालू आहे या गावामध्ये. तर तुम्ही विचारतो समोर मित्रांनो बाबा बसलेले आहेत. बाबा तुमचं नाव काय? दिगंबर संतोबा. किती वर्षापासून बाबा या गावामध्ये परंपरा चालू आहे? 2 पिढ्यापासून कळते. म्हणजे तुम्हाला तुमच्या 2 पिढ्यापासून तुम्हाला कळते का? तर पहिल्या खूप म्हशी होती, आता सध्या त्या म्हशी राहिलेल्या आहेत का? आता पण आहेत का? तर पाहू शकता मित्रांनो. बाबा नाव काय तुमचं? तर किती वर्षापासून परंपरा आहे या गावात? म्हणजे 2 वर्षापासून म्हणजे 2 पिढीपासून ना? 2 पिढीपासून मित्रांनो बाबाला पण कळते. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप वयस्कर माणसं या गावामध्ये आहेत. तर मी वयस्कर माणसाला मित्रांनो थोडं विचारण्याचा प्रयत्न करणार आहे किती वर्षापासून या गावामध्ये परंपरा आहे. मित्रांनो आता या ठिकाणी हे खांडेगावामध्ये सण साजरा करण्यात आलेला आहे. तर आता मी थोडी मुलाखत घेतो मित्रांनो. किती वर्षापासून या गावामध्ये परंपरा आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या गावामध्ये कोणता सण साजरा करतात ते मला कमेंटमध्ये सांगा. मी तिकडे पण येण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. तर नमस्कार काका. तर काका ही तुमच्या गावामध्ये किती वर्षापासून परंपरा आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. हां ही दीपावली पाडव्याची परंपरा आमच्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून खांडेगाव या ठिकाणी नारायणराव खांडेगावकर यांच्या पूर्वीच्या काळापासून सुद्धा ही परंपरा आहे. आज काल रात्री लक्ष्मीपूजन झालेलं आहे. सर्व गावकऱ्यांनी मिळून एकत्र येऊन सर्वांनी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम रात्री केला. आणि आता हे म्हैशी फिरवण्याचा आज दीपावली पाडव्याचा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे आता हे म्हैशी फिरवणं झाल्याच्या नंतर हनुमान मंदिर आणि महादेव मंदिरावर पाडव्याच्या दिवशी दिवाळी पाडव्याच्या दिवशी निशाण चढवण्याचा कार्यक्रम राहतो सर्व गावकरी मंडळीतर्फे. आणि त्यानंतर सर्व गावामध्ये पान सुपारीचा कार्यक्रम असतो. अशी परंपरा ही आजपर्यंत आपल्या गावातल्या लोकांनी चालवत पुढे आणलेली आहे. आणि ही जुनी परंपरा अशाच प्रकारे पुढे चालत जावावी अशी सर्व गावातील मंडळींना विनंती करतो. आणि सर्वांनी या दिवाळीच्या निमित्त सर्व जाती धर्माने सर्व समाजाने एकत्र राहून सर्वांनी आनंदाने दिवाळी साजरी करावी. आताचं वातावरण सध्या या महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये फार विषारी वातावरण तयार करण्यात येत आहे. या पाठीमागं एक मोठं षडयंत्र आहे. पण सर्वसामान्य महाराष्ट्रातील आणि भारतातील जनतेनं या षडयंत्राला बळी पडू नये आणि पूर्वीप्रमाणे सर्व जाती धर्माने सर्वांनी एकत्रित राहून सर्व सण वार आणि परंपरा साजऱ्या कराव्यात. पण आताच्या या काळामध्ये हे जातीयवाद निर्माण करण्याचे जे काही 4-2 लोकांनी हे घेतलेलं आहे, काय म्हणतो आपण टेंडर, त्यांनी कशासाठी त्यांना जातीशी धर्माशी गावाशी आणि देशाशी काही मतलब नाही. त्यांना फक्त मतलब आहे त्यांच्या स्वतःच्या खुर्चीसाठी. त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाचा धिंगाणा जातीयवाद निर्माण ही मंडळी करू पाहत आहेत. त्यांना परमेश्वर त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. काही जणाला दाखवून दिलेली आहे, काही झाक्या निघालेल्या आहेत.
आणि याच्यानंतर पुन्हा आणखीन काही झाक्या निघणार आहेत हे सर्वांना मी सूचित करतो। आणि यावर्षी शेतकरी फार अतिशय संकटामध्ये आहे। सरकारने फक्त घोषणांचा पाऊस पाडलेला आहे, मदतीचा पाऊस जे आहे शेतकऱ्यावर महाराष्ट्रामध्ये घोषणाचा पाऊस केलेला आहे। काय म्हणतो आपण त्याला 8,500 रुपये कोरडवाहू हेक्टरी पैसे शासनाने जाहीर केलेले आहेत। बागायतीला 27,000, 32,000 जाहीर केलेले आहेत। जे दूधदुभती जनावरं मेलेली आहेत त्यांना 35,000 जाहीर केलेले आहेत। जे ओढकाम करणारे जनावर आहेत त्यांना सुद्धा पैसे जाहीर केलेले आहेत। प्रत्येक कोंबडीला 100 रुपये सरकारने जाहीर केलेले आहेत। पण मी सरकारला सांगतो, कोंबडीच्या अंड्याचे पैसे सुद्धा सरकार शेतकऱ्याच्या खात्यावर या सरकारने टाकलेले नाहीत। हे सरकारला या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये सरकारला दणका बसल्याशिवाय राहू शकणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो। मी एक शेतकरी आहे, मी सर्वसामान्य शेतकरी आहे, अल्पभूधारक शेतकरी आहे। आणि अल्पभूधारक शेतकऱ्याचं सर्व पाणी पावसामध्ये वाहून गेल्याच्या नंतर दिवाळी कशी साजरी करावी, कपडा लत्ता कसा घ्यायचा, किराणा सामानाला पैसे कुठून द्यायचे, आता भांजे लोक मामाच्या इथं दिवाळी साजरी करतात, त्यांना फटाक्यांना पैसे कुठून द्यायचे, त्यांना कपडे कुठून घ्यायचे, हे सरकारला कळत नाही काय? सरकारच्या मुखियाला झोपायला 40 लाख रुपयाचा बेड लागते। सरकारी इथं शेतकरी शेतामध्ये दगडावर झोपतो, त्याला तुम्ही मदत जाहीर करून तुम्हाला तुमच्या जीवाला लाज वाटायला पाहिजे। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही पैसे टाकतो म्हणले दिवाळीला आणि 1 रुपया सुद्धा तुम्ही टाकलेला नाहीत। आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहेत। मी खांडेगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील भारतीय जनता पक्षाचा बूथ प्रमुख आहे आणि सहकार शाखेमधून तालुका अध्यक्ष आहे। मी आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांच्या समोर कोण्या तोंडाने जाऊ, कोण्या तोंडाने सांगू की आमच्या भाजपला मतदान करा? तुम्हाला तुमच्याच्यानं जर भरती होत नसाल तर तुम्ही खोटे आश्वासनं देऊ नका। तुमच्याच्यानं जे करणं होतंय ते आश्वासन द्या। सर्व शेतकरी महाराष्ट्रातला तुमच्यावर नाराज आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, या खांडेगावचा सण कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। खूप जुनी परंपरा आहे या गावामध्ये, 3-4 पिढ्या गेलेल्या आहेत मित्रांनो। या गावामध्ये हे सण आतापर्यंत 2025 पर्यंत पण चालू ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो। तर कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। असे तुमच्या गावामध्ये कोणते सण साजरा करतात काय तर मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। त्या ठिकाणी मी तुमच्या गावामध्ये येऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। मात्र व्हिडिओ मित्रांनो हा जवळपासच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत मित्रांनो। खूप जुनी परंपरा अशी चालू ठेवा मित्रांनो, कारण की आता नवीन पिढी मित्रांनो म्हणजे तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करा। चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। मला दुसरीकडे मला व्हिडिओ शूट करायला जायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवतो।